हे मी माझे पेरू आणि शेंगा यांच्यासाठी हे जीवामृत बनवलेलं आहे. हे जीवामृत म्हणजे 15 तारखेपासून त्याला टाकलेलं होतं. आज रोजी या पेरू आणि जे भुईमुगाचे जे पीक आहे त्यांना हे दिलं जातं आहे. हे बघा, या सिस्टीमने सगळे एकाच जागेवरून ॲटोमॅटिक सिस्टीम तयार केलेली आहे. आपण बघू शकता. बघा, या पद्धतीने इथं फळझाडे पण लावलेली आहेत. या पद्धतीने आता ही नळी इथं आणलेली आहे आणि या पाईपला जोडलेली आहे आणि पूर्ण हे 20 गुंठे हे क्षेत्र आहे. या 20 गुंठ क्षेत्रामध्ये या ठिकाणी हे पेरू लागवड केलेले आहे आणि मिश्र पीक म्हणून हे भुईमुगाचं पीक घेतलेलं आहे. आपण बघू शकता या ठिकाणी. आणि पूर्ण सेंद्रिय चा वापर करतो आहे मी जीवामृत तयार करणे. हे बघा, हे फळझाडं या कंपाऊंडमध्ये लावलेले आहेत. त्याच्यामध्ये चिक्कू आहे, बदाम आहे, तुमचा आवळा आहे, त्यानंतर सदाफुली पण लावले आहे फुलझाड म्हणून. 2 अंजीरची रोपं आहेत. परती या ठिकाणी जांभूळ, इकडे तुमचे ते शेवटी नारळ, त्यानंतर शेवटी आंबा. अशी पिकाबरोबर जी फळझाडं या ठिकाणी. इकडे पत्ता, वडाचं झाड, हे बेलाचं झाड, हे आपलं उमराचं झाड आहे. आपल्याकडे गीर गाय आहे. त्या गाईचं गोमूत्र, शेण याचा मी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उपयोग करतो आहे. हे बघा, हे कायमस्वरूपी या ठिकाणी आता हा ड्रम उचलून या ठिकाणी ठेवला जाईल. कायमस्वरूपीच इथं राहील. आणि अशा पद्धतीने हे सगळं बाजूलाच गाई व बैलांसाठी हे घासगवत आहे. तर इकडे विशाल, इकडे भाऊ, एक पान टाक इथं. एक पान टाकते याच्यात, पान टाक टाक याच्यातून. इकडे निमोनीचं हे रोप आत्ता लावलेलं आहे. याला 6 वर्षे झालेली आहेत. 6 वर्षाचं रोप आहे. अशा पद्धतीने ही आमची ढवळ्या आणि पवळ्याची जोडी खूप हे मस्तीखोर आहेत. गीर गाय, त्यानंतर तिची कालवड, तिचा गोरा. तर अशा पद्धतीने या ठिकाणी मी पिकासाठी जीवामृतचा वापर करतो आहे. पेरूचा तर माझा पहिलाच अनुभव आहे. बघू आता कशा पद्धतीने यश मिळतं.
कारण रिस्क नको म्हणून फक्त 20 गुंठ्यामध्ये पेरूची लावणी केलेली आहे. आता 1 महिना होतो आहे लावणीला. जुलैमध्ये लावणी केलेली होती. तर अशा पद्धतीने जुलैची पेरूंची लावणी 10 फूट याचं अंतर ठेवलेलं आहे. 2 सरीमधील अंतर 10 फूट आणि 2 रोपामधील अंतरसुद्धा 10 फूट ठेवलं आहे. तर या पद्धतीने कशा पद्धतीने आता आपल्याला पुढे त्याच्यात यश मिळतं बघू आता. या ठिकाणी एक केसर आणि लंगडा असे 2 जातीचे आंबे एकाच ठिकाणी लावलेले. बघू आता पुढे कशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी ज्या ज्या काही त्यांच्यावर समस्या येतील त्याच्यावर आपण मार्ग काढू. काही अनुभव शेतकऱ्यांचं मार्गदर्शन पण घेऊ. कारण पेरू हे पीक मी पहिल्यांदाच लावतो आहे. ठीक आहे, धन्यवाद.